हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर आणि आपला टॉपिक चालू आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तर मी मागच्या भागात सांगितलेलं की एक्सेलचे काय काय उपयोग असतात, आपण एक्सेलचा वापर कोणत्या कोणत्या क्षेत्रात करतो आणि कसा करतो. ओके, तसेच आपण पाहिले एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट हे सगळे मायक्रोसॉफ्टचे प्रॉडक्ट्स आहेत. ओके, आणि एक्सेलचे आणि मी बरेचसे फीचर्स सांगितलेले. तर काय काय फीचर्स होते एक्सेलचे? बरोबर, कॅल्क्युलेशन, देन अकाउंटिंग, चार्टिंग, मेकिंग प्लॅनर, प्लॅनिंग आपण मेक करू शकतो. ओके, किंवा फॉर्म आपण बनवू शकतो एक्सेल मध्ये. तर असे बरेचसे एक्सेलचे उपयोग सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर या भागात आपण पाहणार आहोत एक्झॅक्ट एक्सेल आहे काय आणि एक्सेलची विंडो कशी असते. ओके, चला तर पाहूया. पण त्याआधी तुम्हाला मी एक प्रश्न करते, जो मी ऑलरेडी लास्ट सेशन मध्ये पण मी सांगितलेलं की मी तुम्हाला हा प्रश्न विचारीन. कोणता होता तो प्रश्न? बरोबर, एक्सेल मध्ये टोटल किती रोज असतात आणि किती कॉलम्स असतात. ओके, बर, याचं उत्तर मी या सेशनच्या एंडला देणार आहे. सो बघत राहा हा सेशन, उत्तर तुम्हाला लवकरच समजेल. तर ओपन करते मी एक्सेल. हे आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2019. ऍक्च्युली काय आहे ना, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉइंट, वर्ड हे सगळे एम एस ऑफिसचे प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे एम एस ऑफिस एक पॅकेज आहे. तर ऑफिसच्या पॅकेज मध्ये वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट या तिन्ही गोष्टी येतात. ओके, तिन्हींचा वेगवेगळा वापर आहे. तिन्हीत आपण खूप इफेक्टिव्ह पद्धतीने कोणतेही काम खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. पाहूया. तर इथे आपल्याला एक्सेल मध्ये टेम्पलेट्स मिळतात आणि ब्लँक वर्कबुक आहे. तसेच वेलकम टू एक्सेल, एक्सेलची एक टूर आहे, ड्रॉप डाऊन ट्युटोरियल, सगळे थोडेफार ट्युटोरियल्स आहेत. ट्युटोरियल म्हणजे इथून आपल्याला आयडिया मिळू शकते की आपण कोणत्या गोष्टी कशा वापरायच्या. तसेच मोर टेम्पलेट्स आहेत. ओके, हे आहेत टेम्पलेट्स. तर इथे कॅलेंडर आहे, कॅलेंडर आपण पाहू शकतो, किंवा वीकली क्लोज शेड्यूल. म्हणजे इथून जस्ट आपण रेडीमेड डिझाईन घेऊन आपण आपल्या पद्धतीने आपलं डॉक्युमेंट बनवू शकतो. ओके, देन नेक्स्ट आहे टू डू लिस्ट. ओके, वीकली अटेंडन्स रिपोर्ट. तर हे आहेत आपले जस्ट रेडीमेड टेम्पलेट्स. आपण हे एकदा करून पाहू की एक्सेलची टूर काय असते. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता, वेलकम टू एक्सेल, टेक अ टूर, ड्रॉप डाउन ट्युटोरियल, फॉर्म्युला ट्युटोरियल, पॉवर क्वेरी ट्युटोरियल, पायव्होट टेबल ट्युटोरियल. असे बरेचसे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण ऑप्शन घेऊ, पाहूया. इथे क्रिएट वरती क्लिक केलेलं. ओके,
तर इथे ऑलरेडी आपल्याला रेडीमेड एक टूर मिळते. तर इथे लिहिलंय टेक अ टूर इन जस्ट 10 स्टेप्स यू विल बी अप अँड रनिंग विथ एक्सेल, द वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलर स्प्रेडशीट ऍप. तर इथे तुम्ही नवीन एक शब्द पाहिला, कोणता? स्प्रेडशीट. बरोबर. तर एक्सेल मध्ये जी शीट असते, जी सेल्सची बनलेली असते, मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहे, तर त्या शीटला आपण म्हणतो स्प्रेडशीट. त्यामुळे एक्सेलला आपण म्हणतो स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. ओके, देन क्लिक ऑन लेट्स गो. तर इथे तुम्हाला आयडिया मिळू शकेल. ऍड नंबर्स लाईक अ चॅम्प. सी कसे डिटेल्स दिलेत पहा. ओके, देन नेक्स्ट स्टेप. म्हणजे इथे सगळ्या आपल्याला स्टेप्स दाखवलेल्या आहेत की आपण कोणत्या पद्धतीने एक्सेल मध्ये डेटा एंटर करू शकतो. तर हे जस्ट शॉर्ट मध्ये खूप फास्ट असे समजेल असे दाखवलेलं आहे. ओके, नेक्स्ट. तर शेवटी आपल्याला इथे विचारलं जातं मोर क्वेश्चन्स अबाउट एक्सेल. एक्सेल बद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे का? तर इथे तुम्ही हेल्प घेऊ शकता आणि विचारू शकता. ओके, तर चला आता जस्ट मी आता एक्सप्लेन करते की एक्सेल काय आहे. तर ही आहे एक्सेलची विंडो. ओके, तर इथे हे जे ग्रीन कलरची बॉर्डर तुम्हाला दिसते ना, याला म्हणतात सेल. ऍक्च्युली हे सगळे सेल आहेत. जे छोटे छोटे बॉक्स दिसत आहेत हे आहेत सेल, आणि या पूर्ण सेल्सची मिळून बनलेली असते ही स्प्रेडशीट. ओके, किंवा आपण याला वर्कशीट असं म्हणतो. ओके, आणि ही आहे एकच वर्कशीट. तसेच बऱ्याचशा वर्कशीट मिळून तयार होतं एक बुक, दॅट इज कॉल्ड ॲज वर्कबुक. ओके, जसे आपण ज्यावेळी वही पाहतो ना, वहीमध्ये काय असतात? पेजेस असतात, राईट? तर त्या पेजेस मध्ये आपण काही लिहितो वगैरे, काही आपले मटेरियल, स्टडी मटेरियल, नोट्स बनवतो, आणि ते जे सगळे पेजेस असतात ते एका वहीमध्ये बाइंड केलेले असतात. बरोबर? त्यामुळं वही त्याला म्हणतात. तर देर इज डिफरन्स बिटवीन वही आणि पेजेस. ओके, तसंच इथे एक वर्कशीट आणि भरपूर जर वर्कशीट असल्या एकत्र तर त्याला आपण म्हणतो वर्कबुक. ओके, तसेच हे जे आहे याला म्हणतात टायटल बार. ओके, तर टायटल बार मध्ये आता सध्या काय टायटल आहे? हे आहे बुक 1. तर हे जे बुक 1 आहे बाय डिफॉल्ट हेच नाव आपल्या वर्कबुकला असतं. तर तुम्हाला आठवतंय का, ज्यावेळी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा पॉवर पॉइंट ज्यावेळी शिकलेलो, तर वर्ड मध्ये जी व्हाईट स्पेस होती त्याला काय म्हणतात? बरोबर, त्याला म्हणतात डॉक्युमेंट पेज किंवा वर्क एरिया. तसेच पॉवर पॉइंट मध्ये जे व्हाईट कलरचं पेज असतं त्याला काय म्हणतात? येस, त्याला म्हणतात स्लाइड. ओके, तसेच हे जे एक्सेल आहे, तर एक्सेल मध्ये हे जे पूर्ण तुम्हाला दिसतंय याला म्हणतात वर्कशीट, आणि इथे एक एक जो सेल दिसतोय याला म्हणतात सेल्स, आणि जो सेल आपण ऑलरेडी टाईप करत असू त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह सेल. ओके, तसेच जसे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपण पाहिलेलं, तर बऱ्याचशा सिमिलर गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, पाहूया. हे क्विक ऍक्सेस बार तुम्हाला पाहायला मिळतोय हा. तर क्विक ऍक्सेस बार वर बाय डिफॉल्ट काय काय बटन्स आहेत? सेव्ह, अनडू अँड देन रिडू. तसेच इथे ज्यावेळी टॅब्स तुम्ही पाहाल, सेम जशा एक्सेल वर्ड मध्ये होत्या तशा टॅब तुम्ही पाहू शकाल. फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट.
तर आता इथे काही टॅब वेगळ्या आहेत, जसं की फॉर्म्युलाज, डेटा, रिव्ह्यू अँड व्ह्यू आपण पाहू शकतो, डेव्हलपर, देन लोड टेस्ट, टीम. तर हे सगळे काही वेगळे टॅब आहेत जे आपल्याला पॉवर पॉइंट किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पाहायला मिळत नाहीत. ओके. तसेच इथे उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे 3 बटन्स कॉमन बटन्स आहेत. तर या 3 बटन मध्ये याला म्हणतात मिनिमाइज, ओके, मिनिमाइज. देन याला म्हणतात, जे मिडल वन आहे त्याला म्हणतात रिस्टोर बटन. ओके, रिस्टोर. आणि हे जे बटन आहे याला तर तुम्हाला माहिती आहे, हे आपण क्लोज साठी वापरतो. ओके, हे आहे क्लोज बटन. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा रिबन्स पण आपल्याला कॉमन मिळतील, जसे की होम ही रिबन आहे पूर्ण. होम मध्ये आपल्याला फॉन्ट रिलेटेड बरेचसे ऑप्शन्स मिळतील. तसेच इन्सर्ट मध्ये थोडेसे आपल्याला वेगळे ऑप्शन्स मिळतील, जसे मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल मध्ये थोडेफार आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. ओके, पेज लेआउट, हे आहेत पेज लेआउटचे ऑप्शन. ऑलमोस्ट वर्ड आणि एक्सेल मध्ये सेम आहेत. देन फॉर्म्युलाज हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा. ऑलरेडी खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की इथूनच आपण मेन आपलं कॅल्क्युलेशन करू शकतो. ऑलराईट. देन आहे डेटा टॅब. ओके, इथे तुम्ही कोणत्याही दुसऱ्या ऍप्लिकेशन मधून डेटा इम्पोर्ट करू शकता. तसेच या एक्सेल मधून डेटाला एक्सपोर्ट म्हणजे दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. जसे समजा एक्सेलचा जर डेटा मला मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पाहायचा असेल तर आपण खूप इझिली त्याला घेऊन जाऊ शकतो. ओके. तसेच रिव्ह्यू, सेम स्पेलिंग, थिसरस वगैरे आहे. आपण प्रत्येक टॅब खूप डिटेल मध्ये पाहणार आहोत. व्ह्यू, आजकालच्या दैनंदिन जीवनात मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे खूप खूप इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे तुम्हाला याची माहिती पूर्णपणे असणं खूप गरजेचं आहे. ओके. डेव्हलपर, देन हेल्प, लोड टेस्ट आणि टीम. ओके. तर हे टीम जे आहे ते बिझनेस मध्ये ज्यावेळी टीम वर्क करतात, टीम मीटिंग्स करतात ऑनलाईन, त्यावेळी हे उपयोगी पडतं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये विंडो कशा टाईपची असते, टॅब कसे असतात आणि त्यात काय काय ऑप्शन्स असतात. आपण ऑप्शन्सचे यूज पाहिलेले नाहीत, आपण जस्ट ऑप्शन्स पाहिलेले आहेत. ओके. तसेच आपण पाहिले वर्कशीट काय असते आणि वर्कबुक काय असते. ऑलराईट. आणि मी तुम्हाला जसं एक प्रश्न विचारलेला ऑलरेडी की एक्सेल मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स असतात, तर त्याचं उत्तर काय आहे आठवलं का कुणाला? बरोबर. एक्सेल मध्ये टोटल नंबर ऑफ रोज 10,48,576 असतात आणि कॉलम्स असतात 16,384. ओके. तर नक्की लक्षात ठेवा हे. आणि नेक्स्ट सेशन पहा, ज्यात मी जे कॉम्पोनंट्स आहेत ते आणि एक्सप्लेन करणार आहे. ओके. चला भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक यू. हॅव अ नाईस डे.